नमस्कार मित्र आणि मैत्रिणी, वेलकम टू माय चॅनल. सावळीची जणू सावळी आजच्या भागामध्ये हे दाखवलं गेलं आहे की अखेरकार शेवटी सारंग समोर कोणत्या सत्याचा उलगडा झाला आहे. त्याच्यामुळे सारंग आणि सावळीच्या नात्यामध्ये खूप भयानक असा ट्विस्ट आलेला आहे. ही ते ऐश्वर्या म्हणजे जो काही माणूस असतो तो त्याला फोन केलेला असतो की काही जरी झालं तर तुम्हाला आजच्या रात्रीमध्ये भेटायचं सदाशिवला. तो म्हणतो की अगं बाई, मी भेटायला माझ्या मागे पोलीस लागले आहेत आणि तो राजकुमार मला काही जिता सोडणार नाही. असं काही बोलल्यानंतर ती म्हणते, तुला एक गोष्ट सांगायची आहे राजकुमारची आणि तू भेटल्याशिवाय काय सांगू शकत नाही. अखेरकार ऐश्वर्या त्या सदाशिवला बोलवून घेते आणि ती कोणत्या सत्याचा उलगडा राजकुमारसमोर करणार असते. शेवटीही ते सगळं काही झाल्यानंतरनं म्हणजे ही तारा, सावळी, आपला सारंग हे तिघीजणी तयार झालेले असतात जाण्यासाठी. सारंग म्हणतो की तारा, मी आत्तापर्यंत तुला गाणं गाताना पाहिलं आहे पण रियाज करताना नाही. चल, रियाज काय असतो, कसा असतो ते मला पाहायचं आहे. तारा आणि सावळी म्हणतात, अहो तुम्ही तिथं वैतागचाल, तेच रिपीट असतं, तेच रिपीट करायला लागतं. तुम्ही तिथे येऊन काय करणार आहात, तुम्ही जा ना ऑफिसला, असं काही सावळी बोलते. सारंग म्हणतो, नाही सावळी, पटकन तू आत्ताच्या आत्ताच म्हणजे नाश्ता करून घे, आपण तिघेही रियाजाला भैरवी माईच्या घरी जायचं आहे. ताराला तर खूप टेन्शन येतं. असं काही झाल्यानंतरनं भैरवी आणि ती म्हणजे असतात ना, ती सगळे काही वाट पाहत असतात ताराची सावळीची. आणि तारा आणि सावळी दोघीजणी येत असतात आणि पटकन भैरवीला सांगतात की अगं, तुला माहीत होतं का मम्मा की सारंगी याला तयार झाला होता आणि तो आमच्याबरोबर रियाजाला येणार होता. भैरवी म्हणते, अरे पण येऊन द्यायचं होतं ना, तुम्ही घाबरताय कशाला, मी होते ना सगळं मॅनेजमेंट करायला. असं काही झाल्यानंतरनं सावळी सगळ्यांना म्हणते, चला पटकन आपण रियाजाला सुरुवात करूया. भैरवी म्हणते, हो, टाईम वेस्ट अजिबात नको घालवायला, आपल्याला रियाजाला सुरुवात करूया, नाही तर कोणाच्या नजरेमध्ये आपण जर पडलो ना खूप अवघड होऊन जाईल. तोपर्यंत ह्या सगळ्या रियाज करत असतात. पण ऐश्वर्याला जरा खाणकून लागलेली असते की ह्या दोघीजणी एकत्रच का जातात प्रत्येक टायमिंगला, का बरं, काय रियाजाचं काय आहे काय. म्हणून एक दिवशी म्हणजे ताराचा सावळीचा ऐश्वर्या पाठलाग करत इथे भैरवीच्या घरी येते. त्यामुळे ऐश्वर्याच्या समोर सावळीच्या गाण्याचं सत्य समोर येतं. आणि हे सगळं झाल्यानंतरनं समोर इथे सावळीच्या असं काही मनामध्ये येतं की सावळीला सारंग टेरेसवरती बोलवतो, म्हणतो की काय सावळी, मी तुझ्यापासून खूप नाराज आहे आणि तू अशी कोणती गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली आहेस ती मला सांग आत्ताच्या आत्ता. सावळी म्हणते, सारंग सर, असं काही नाही आहे, मी तुमच्यापासून काहीही लपवले नाही आहे. सारंग म्हणतो की अगं थांब, किती खोटं बोलशील, माझा आणि तुझा संबंध अजिबात नाही आहे आणि तुझं माझं नातं तुटलं, असं काही म्हणल्यानंतरनं सावळी थोडी टेन्शनमध्ये येते. म्हणते, सारंग सर, झालं तरी काय. अगं झालं तरी काय असं काय विचारतेस तुम्हाला. अगं, ताराचा आवाज नाही आहे, तुझा आवाज आहे, फक्त तिचा चेहरा आहे, ती आहे, आणि सगळा काही आवाज तुझा आहे. हे सत्य सारंग समोर आलेलं असतं. आणि अखेरकार सावळी म्हणते, सारंग सर, हे तुम्हाला कसं कळालं. अगं कसं कळालं म्हणजे काय म्हणतेस तू. अगं मी सत्य सगळं काही माझ्या डोळ्यांनी कानाने ऐकलं आहे. तोपर्यंत सावळी काहीही बोलत नाही, स्तब्ध उभा राहते. सारंग तिथून निघून जातो रागारागाने आणि पटकन आपली दचकून सावळी जागी होते. हे सगळं सावळीच्या स्वप्नामध्ये आलेलं असतं. सावळी म्हणते, खरंच हे दडपण माझ्या खरंच जिवारी लागलं आहे. सारंग सरांना हे मी कधी सांगेन असं झालं आहे, पण शेवटी विठुराया हे सगळं करते, माझी मजबुरी आहे, मी माझ्या घरच्यांसाठी करत आहे. असं काही झाल्यानंतरनं सावळी आपली स्तब्धता पाहते. कारण की सावळीला माहीत असतं, हे मी माझ्या मनाने नाही, कोणाच्या तरी जबरदस्तीने हे सगळं करत आहे, पण सारंग सरांना मी सांगू शकत नाही. आणि एकीकडे राजकुमार अमृताची एवढी जास्त काळजी घेत असतो, त्यामुळे तिलोत्तमा म्हणते, अरे जा प्रत्येक गोष्टीची अमृताची तू काळजी घेत जा, कारण की मला जर असं कळालं ना की तू पहिल्यासारखं वागायला लागला आहेस तर माझ्यासारखं कोणीही वाईट नाही. पण येणाऱ्या काही भागामध्ये असं काही पाहायला भेटणार आहे की जगन्नाथ जातो देवाला भेटायसाठी, कारण देवाने कॉल करून बोलवलेलं असतं.
असतं आणि तो म्हणतो की देवाचा कॉल आला होता आणि त्याने मला अर्जंटली बोलवलं आहे, काय सांगायचं काय माहीत. अखेरकार देवाला कोणतं काही माहीत असं जरुरी काम असतं, त्यामुळं जगन्नाथला बोलवून घेतलेलं असतं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे मनापासून धन्यवाद. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना.